हेलो 1 2 माइक चेक. हेलो 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 हेलो. हीच गाडी आहे. हो काका मागे हो काका. सर थोडं मागे. उतर साईडला. दादा थोडंसं मागे हो ना. भाई 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 भाई. ए थांबा 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 थांबा. बाकी कोणाला येऊन देऊ नको. हो हो. बाकीले काही करू नका थांबा. थांबा थांबा. सर मोदींच्या आवाहनानंतर इलेक्ट्रिक ताफ्यात तुमच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहन दाखल झालेला आहे. आपण देखील पाठिंबा दिलेला आहे या मोदींच्या आवाहनाला. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एकदा दोनदा पुन्हा त्यांनी जे आवाहन केलं ते अतिशय मोदीजींनी गांभीर्याने घेतलेलं आहे आणि हे आपण देखील गांभीर्याने घेतलेलं आहे, घेणं आवश्यक आहे. कारण प्रधानमंत्री मोदीजींनी एकदा दोनदा तीनदा जे आवाहन केलं ते भविष्यामधली परिस्थिती आपल्या देशाची युद्ध जरी दुसऱ्या देशात सुरू असलं तरी सुद्धा त्याचे परिणाम युद्धाचे परिणाम इतर देशांना भोगावे लागतात. म्हणून जसं कोविडमध्ये देखील प्रधानमंत्री मोदीजींनी जनतेला अपील केलं होतं, आवाहन केलं होतं, त्यावेळेस देखील जनतेने त्यांचं अपील स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला. आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील आणि गाड्या देखील जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी केल्या जातील आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. याची सुरुवात मी केलेली आहे. इतरही आमचे मंत्री देखील आहेत, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल आवाहन केलेलं आहे की राज्य सरकारने पूर्णपणे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देतो आहे. त्यामुळे हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं काय वैयक्तिक काम नाही आहे, हे देशहिताचं काम आहे, राष्ट्रहिताचं काम आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना कमीत कमी या युद्धाचा फटका बसला पाहिजे, परिणाम कमीत कमी झाला पाहिजे, अशा या हेतूने हे आवाहन केलेलं आहे. आणि म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे. खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये. हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे. मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे.